नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे चिंचपोकळीला श्री आर्ट्सकडे. आणि श्री आर्ट्समध्ये तुम्हाला मातीमध्ये आणि POPमध्ये देखील मूर्त्या पाहायला मिळतात. यांच्याकडे तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये बाप्पाच्या मूर्त्या सजवलेल्या मिळतात. यांच्याकडे 1.5 फुटापासून ते 2 फुटापर्यंत मातीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत आणि अगदी लिमिटेड स्टॉक आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला POPमध्ये देखील मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. 1.5 फुटापासून ते अगदी 3 फुटापर्यंत POPच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सो आता कारखान्यामध्ये आपण व्हिजिट करायची आहे, बघायचे आता कोणकोणत्या किती नवीन बाप्पाच्या बाप्पाच्या मूर्त्या आल्या आहेत त्या आता आपण बघायच्या आहेत. तो चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा. चला तर मग बघूया आपल्याला यावर्षी कोणकोणत्या नवीन पॅटर्नमध्ये बाप्पाच्या मूर्त्या आल्या त्या. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, जर समोर बघत असाल तर चिंचपोकळीचा ब्रिज आहे. ब्रिज उतरलात की समोरच या साईडला इथे उत्सव हॉटेल आहे या साईडला. आणि उत्सव हॉटेलच्या अगदीच बाजूला इथे आहे श्री आर्ट्स. मंगलमय घरासाठी मंगलमय गणेश मूर्ती. इथे आज आपण बाप्पाच्या नवनवीन बाप्पाच्या गणेश मूर्त्या इथे पाहायच्या आहेत. तो मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे श्री आर्ट्सचे सर्व. तर दादा, सर्वात आधी तुझं स्वागत आहे. तर यावर्षी आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत? आपल्याकडे यावर्षी 3 इंचापासून 2.5-3 फुटापर्यंत. ओके. मातीमध्ये किती फुटापर्यंत आहेत? मातीमध्ये 1.25 फूटपासून 1.5 फुटापर्यंत. ओके. आणि POPमध्ये? POPमध्ये 3 इंचापासून ते 3 फुटापर्यंत. ओके. यावर्षी आपली स्पेशालिटी कोणत्यामध्ये आहे, मातीमध्ये की POPमध्ये? POPमध्ये यावर्षी आपण बरंच काही हे केलेलं आहे. सो आता आपण बघायचं आहे कोणकोणत्या बाप्पाच्या मूर्त्या आल्यात. आणि ही जी मागे मूर्ती दिसते यावर्षी तू काहीतरी डिफरंट केलं, त्याबद्दल काय बोलशील? आता मार्केटमध्ये सर्वीकडे सफेद, येल्लो हे सर्व ट्रेंडिंग चालू आहे. आपण काहीतरी वेगळं केलं याच्यामध्ये. सो मित्रांनो, आतमध्ये आलात तर पहिली आहे ही मुंबईकर स्टाईलमध्ये जे पॅटर्न आहेत सर्व त्या मूर्त्या आपण बघायच्या आहेत. सो ही बघा, ही पूर्ण मूर्ती जी आहे ती तयार केलेली आहे आणि एकदम राजेशाही थाटामध्ये बाप्पाला सजवलेलं आहे. खास करून फेटा बघा बाप्पाच्या मूर्तीचा. डोळ्याची आखणी बघा, मस्त वाटतं आणि खूप सुंदर असं बाप्पाला सजवलेलं आहे. आणि सिंह आहे बाजूला, सिंहासनावरती बसलेली मूर्ती आहे मुंबईकर स्टाईलमध्ये, मुंबईकर पॅटर्न. त्याचबरोबर अजून एक मूर्ती आहे, ही मस्त पारंपरिक पद्धतीमध्ये सजवलेली आहे. लाल धोतर आहे, शेला आहे, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये शेला आहे बघा. डोळे बघा. आणि जे नाम आहे ते नामसुद्धा बघू शकतात. आणि तुम्हाला खासियत सांगू श्री आर्ट्सची, प्रत्येक मूर्त्यांवरती नाम तुम्हाला वेगवेगळं मिळणार आणि खूप सुंदर वाटतं ते. हे बघा, खूप सुंदर वाटतात बघा दोन्ही पण मूर्त्या एकदम. आणि खास करून बॉडी पेंट कलर अशी पेंटिंग तुम्हाला कुठेच मिळणार नाही बघा. त्याचबरोबर ही एक मूर्ती आहे, ही बघा. परत एकदा तुम्हाला फेस दाखवतो. डोळे बघा बाप्पाच्या, आखणी बघा डोळ्याची, नाम बघा बाप्पाचं. त्याचबरोबर आता पूर्ण मूर्ती बघा. हे बघा, धोतरवर केलेलं आहे, शॉल घातलेली आहे बाप्पावरती. हे बघा, क्लास वाटते मूर्ती, एकदम शांत आहे, महाराजा पॅटर्नमध्ये आहे. त्याचबरोबर ही एक आहे, मस्त वाटते मूर्ती बघा. मुंबईकर स्टाईलमध्ये बाप्पाच्या मूर्त्या आहेत. त्याचबरोबर ही रामरूपी बाप्पाची मूर्ती आहे बघा. लास्ट टाइम पण ही मूर्ती फेमस झाली होती आणि यावर्षी पण खूप ट्रेंडिंगमध्ये बाप्पाची मूर्ती आहे. हे बघा, धनुष्य आहेत आणि इथे पण हातात येणार. हो, पिवळ्या कलरमध्ये धोतर आहे, मस्त वाटते, क्लास वाटते मूर्ती बघा. स्पेशली बाप्पाचे डोळे बघा, खरंच खूप सुंदर आहे मूर्ती. आणि या मूर्तीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्ण लालबाग चिंचपोकळी कुठेच तुम्हाला ही बाप्पाची मूर्ती मिळणार नाही आहे. कारण ही बघा
लास्ट टाइम पण श्री आर्ट्सची ही पेटंट म्हणता येईल बाप्पाची मूर्ती, आणि ही खूप फेमस मूर्ती आहे. श्री आर्ट्स म्हटलं की ही मूर्ती तुम्हाला आता कुठेतरी दिसेल. हे बघा मूर्ती बघा, 6 हात आहेत बाप्पाला. हे बघा 6 हातामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. डोळे बघा स्पेशली बाप्पाचे, सम्राट पॅटर्नमध्ये म्हणता येईल ही बाप्पाची मूर्ती आहे बघा. आणि खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ही मूर्ती. लास्ट टाइम पण श्री आर्ट्समध्ये खूप बुकिंग आले होते ह्या मूर्तीसाठी, आणि यावर्षी ही लिमिटेड स्टॉक आहे मूर्ती. खूप सुंदर वाटतात बघा. आत्तापर्यंत एवढ्या ज्या मूर्त्या आपण बघितल्या 101 मूर्त्या आहेत. ना कोणत्या मूर्त्या रिपीट आहेत, ना कोणत्या मूर्त्यांचे म्हणजे जी बसण्याची बैठक आहे ती सेम आहे. प्रत्येकाची बसण्याची जी बैठक आहे ती वेगवेगळी आहे. आणि ह्या ज्या आपण मूर्त्या बघितल्या ह्या सर्व 2 फुटामध्ये आहेत मूर्त्या. ह्या साईडला एक मूर्ती आहे, ही बघा पारंपरिक पद्धतीमध्ये सजवलेली आहे बाप्पाची मूर्ती. क्लास वाटते मूर्ती बघा, ब्लू. अजून एक तुम्हाला मूर्ती दाखवतो, ही बघा कृष्णरूपी बाप्पाला सजवलेलं आहे. काय वाटतंय ना मूर्ती, क्लास बघा, मस्त आहे मूर्ती. आणि ह्या साईडला आलात तर अजून एक मूर्ती, अजून एक नवीन पॅटर्न. हे बघा खूप सुंदर असं बाप्पाला सजवलेलं आहे. एकदम राजेशाही थाटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. धोतरचा कलर बघा, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये धोतर आहे. शॉल पण तुम्ही बघू शकता, मस्त आहे. बसण्याची स्टाईल बघा बाप्पाची, खूप सुंदर आहे. आणि डोळ्याची आखणी दाखवतो बघा. आणि 2 फुटामध्ये अजून एक आहे बाप्पाची मूर्ती, ही वाली. ही मूर्ती तुम्हाला अशा पॅटर्नमध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही. हे बघा श्री आर्ट्सची नवीन म्हणजे म्हणता येईल नवीन पॅटर्नमध्ये बाप्पाला सजवलेलं आहे बघा. धोतरचा कलर बघा, जी बांधणीची जी साडी येते त्या पॅटर्नमध्ये हे बाप्पाला तयार केलेलं आहे. हे बघा फेटा बघा तुम्ही, खूप सुंदर मूर्ती आहे बघा. बॉडी पेंट कलर पण तुम्ही बघू शकतात मूर्तीचा. आता ह्या 2 मूर्त्या बघितल्या आपण, क्लास वाटतात मूर्त्या बघा, सजवलेल्या आहे. त्याचबरोबर अजून 2 मूर्त्या आहेत ज्या राजेशाही थाटामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये सजवलेल्या आहेत मूर्त्या बघा. मँगो कलरमध्ये धोतर आहे, रेड कलरमध्ये शॉल आहे. मूर्ती बघा, फक्त मूर्तीची आखणी बघा, डोळ्याची क्लास वाटते मूर्ती. त्याचबरोबर बाजूला एक आहे मूर्ती, हे बघा व्हाईट कलरचं धोतर आहे, शॉल आहे व्हाईट कलरमध्ये, आणि बैठक वेगळी आहे. परत एकदा बघू शकता, आता मी तिथून तुम्हाला दाखवतो. बाप्पाच्या प्रत्येक बैठकीची स्टाईल वेगवेगळी आहे, किंवा बाप्पाचं जे आसन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आसन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे हत्ती आहे, इथे पूर्ण चिंतामणीला जसा लोड असतो त्या टाईपमध्ये आहे. इथे बघा, हे बघा हा एक पॅटर्न चेंज. मूर्ती बघा फक्त तुम्ही, खरंच खूप सुंदर मूर्ती आहे इथे बघा. आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये बाप्पाला सजवलेलं आहे इथे. त्याचबरोबर अजून 2 मूर्त्या आहेत, नवीन स्टाईल, नवीन बाप्पाची मूर्ती आहे बघा. परत 2 कलर बघा धोतराचे, मस्त सजवलेलं आहे. पिंक कलर आहे, परत डार्क ब्लू कलरमध्ये आहे बघा. मला तर ना मी कन्फ्यूज झालो आहे मूर्त्यांमध्ये की कोणती मूर्ती आवडते. तुम्ही पण कन्फ्यूज होणार. खरंच खूप सर्व मूर्त्या खूप सुंदर पद्धतीने सजवलेल्या आहेत. आणि जरी विदाऊट तुम्ही धोतर वर्क करी घेतलात ना तरी मूर्त्या खूप सुंदर आहेत. मी विदाऊट धोतरवाल्या पण तुम्हाला मूर्त्या दाखवणार आहे इथे. पहिले आपण ही मूर्ती बघूया. हे बघा, वाव क्लास मूर्ती आहे. हे बघा डोळ्याची आखणी बघा, बसण्याची स्टाईल बघा बाप्पाची. चिंतामणीची कुठेतरी अशी एक स्टाईलमध्ये होती बैठक, तुम्हाला आठवत असेल तर नक्की कमेंट करा. हे बघा त्याचबरोबर ह्या पॅटर्नमध्ये एक आहे ब्लू कलरमध्ये. हे बघा ब्लू धोती घातलेली आहे बाप्पाला. हे बघा डोळ्याची आखणी, सुंदर क्लास, एकदम शांत मूर्त्या आहेत. जेवढ्या पण आता बघितल्या तेवढ्या एकदम शांत मूर्त्या आहेत. त्याचबरोबर अजून एक मूर्ती आहे. हे बघा परत एकदा मँगो कलरमध्ये आहे धोती. हे बघा
सुंदर मूर्ती आहे, शांत मूर्ती आहे बघा, मुंबईकर पॅटर्न बघा. त्याचबरोबर अजून एक आहे धोतीवर केलेलं आहे. मस्त धोतर आहे आणि धूप छाव कलरमध्ये धोती आहे बाप्पाची बघा. तर मित्रांनो, ही जी बघतायत ही आता फेमस झालेली मूर्ती आहे. हुंदरावरती बैठक असलेली बाप्पाची मूर्ती आहे. 2 फुटामध्ये आहे मूर्ती. फेस बघा बाप्पाचा, एकदम हसरा चेहरा वाटतो आणि खूप सुंदर मूर्ती आहे. मी मागून दाखवतो तुम्हाला बघा. 2 फुटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे ही बघा. त्याचबरोबर इथे गट्टू पॅटर्न आहे, जो तुम्हाला मातीमध्ये मी तिथे दाखवला त्यामध्येच मोठी मूर्ती आहे ही बघा. नवीन कलर, नवीन पॅटर्नमध्ये मूर्ती आहे. गट्टू पॅटर्न म्हणतात त्याला हे बघा. खूप सुंदर आहे मूर्ती बघा. त्याचबरोबर कोणाकोणाला सिंहासनावरती बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली हवी असते, तर त्या पॅटर्नमध्ये पण मूर्ती आहे आपल्याकडे हे बघा. बैठक बघा बाप्पाची आणि असा हा सिंहासन येतो मागे छोटावाला. त्याचबरोबर ही नवीन पॅटर्न आहे हा बघा. नाम बघा, साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये नाम आहे हे बघा. खूप सुंदर आणि शांत मूर्ती आहे. कान पण बाप्पाचे बघा केवढे मोठे आहेत बघा. त्याचबरोबर ही एक मूर्ती आहे बघा. आसन बघा, आसनावरती पण इथे मस्त डिझाईन वर्क केलेलं आहे, छान वाटतंय. त्याचबरोबर जो स्काय ब्लू कलर आहे त्यामध्ये धोतर आहे, हातात मोदक आहे, देता घेता मूर्ती आहे. त्यानंतर प्रभू श्री राम रूपी अवतारात आहे बाप्पाची मूर्ती हे बघा. धोतर वर्क केलेलं आहे, मस्त वाटतंय बघा. खूप सुंदर मूर्ती आहे, शांत मूर्ती आहे. आणि ही एक आहे मूर्ती, शिवशंकर रूपी बाप्पाची मूर्ती आहे. डोळे बघा बाप्पाचे, स्पेशली बाप्पाचे डोळे बघा. मूर्ती मी तुम्हाला दाखवतो हे बघा. मागे आहेत त्या मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत. आणि ही एक आहे चिंतामणी बैठकवाली, नेकेड मूर्ती आहे, त्यामुळे मी तुम्हाला अशीच दाखवतो बघा. अशी ही मूर्ती आहे. आणि ह्या साईडला पण आहेत बऱ्याचशा मूर्त्या, त्या पण तुम्हाला दाखवतो. ही एक मूर्ती आहे ही बघा. बैठक बघा बाप्पाची, मुंबईकर स्टाईल पॅटर्नमध्ये बाप्पाच्या मूर्त्या आहेत. 101 मूर्त्या आहेत. त्यानंतर ही एक मूर्ती आहे ही बघा, मस्त वाटते, भस्म लावलेली आहे. ही बघा, ही एक मूर्ती आहे, माऊली पॅटर्नमध्ये आहे. डोळ्याची आखणी बघा तुम्ही हे बघा. ऑरेंज पितांबर आहे, लाल शॉल आहे बाप्पाची. आणि मी तुम्हाला बोललो ना जसं नाम बघा बाप्पाचं, प्रत्येक मूर्त्यांमध्ये नाम वेगवेगळे आहेत. इथे जर बघाल तर चंद्रकोर आहे बघा. आणि या साईडला आलं तर ही एक मूर्ती क्यूट आहे बघा, मस्त वाटते मूर्ती. असं वाटतं बाप्पा बसून आपल्याकडेच बघतोय बघा. पितांबरचा कलर वेगळा आहे, बाप्पाची मूर्ती आखणी बघा. आणि जी गादी आहे त्यावरती पण डिझाईन केलेले आहेत. ह्या साईडला आलात तर स्वामी बैठकमध्ये बाप्पा आहेत, स्वामी रूपी. ही एक जी मूर्ती लास्ट टाइम फेमस झाली होती सिंदुरी कलरमध्ये, ही एक आहे. सिंदुरी कलर पण आपल्याकडे उपलब्ध आहे, जो त्या साईडला वरती आहे तिथे. ही एक आहे हे बघा, हा एक पॅटर्न आहे हे बघा. 2 मूर्त्या आहेत. ही जर मूर्ती तुम्ही बघत असाल ना, ही पण खूप क्यूट आहे. जी तिथे मी ब्लू कलरच्या धोतरमध्ये दाखवली त्यामध्ये रेड कलरमध्ये आहे बघा. सुंदर मूर्ती आहे. त्याचबरोबर ही जर मूर्ती तुम्ही बघत असाल तर लास्ट टाइम मोठ्या मूर्तीमध्ये येत होती 2 फुटामध्ये, आता पण ही आलेली आहे मूर्ती छोट्या पॅटर्नमध्ये बघा.
नाम बघा मूर्तीचा, डोळ्याची आखणी, बॉडी पेंट कलर. आणि एक मोठ्या मूर्तीमध्ये आहे एक पॅटर्न बघा, न्यूली लॉन्च पॅटर्न आहे. आखणी बघा बाप्पाची, डोळे बघा स्पेशली, आणि मूर्तीची बैठक बघा. मस्त वाटते बैठक, जर तुम्हाला जवळून दाखवले बघा. असं हाफ सिंहासन आहे, पाय आहे बघा. खूप सुंदर वाटते मूर्ती, क्लास मूर्ती आहेत. त्याचबरोबर इथे विशाल शिंदे पॅटर्नमध्ये आहे मूर्ती बघा. इथे एक आहे. सुंदर सुंदर आहेत मूर्त्या श्री आर्ट्समध्ये. या मूर्तीचे स्पेशली डोळे बघा, क्लास वाटते ना, क्लास, एकदम क्लास वाटते मूर्ती. त्याचबरोबर इथे एक आहे साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये, नाम आहे बघा. ही एक मूर्ती आहे. या साईडला बघाल तर इथे एक मूर्ती आहे. थोडीशी कुठे टिटवाळा बैठक आहे, थोडीफार आहे बघा. छान वाटतं. कान पण बघा बाप्पाचे मस्त आहेत मित्रांनो. आता दीड फुटामध्ये आहेत बाप्पाच्या मूर्त्या. ही टिटवाळा बैठकमध्ये आहे बघा. हसरी बाप्पाची मूर्ती आहे, टिटवाळा पॅटर्नमध्ये. जास्त मूर्त्या बुक होतात आणि श्री आर्ट्समध्ये पण अवेलेबल आहेत. कमळावरती जी मुंबईच्या राजाची जी पॅटर्न होती, कमळावरती मूर्ती बसलेली, त्या पॅटर्नमध्ये आहे बघा. चिंतामणीमध्ये पण छोटी मूर्ती आलेली आहे. त्याचबरोबर इथे एक आहे हे बघा, विठ्ठल रूपी मूर्ती आहे. त्यामध्ये जर कलर हवा असेल तर कलर पण आहे. सूर्यफुलावरची देखील तुम्हाला मूर्ती दाखवली, त्यामध्ये अजून एक पीस आहे. ही जी पीस आपण बघितला त्यामध्ये तिथे जी मोठी मूर्ती होती त्या पॅटर्नमध्ये आहे बघा. ही एक मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो. न्यू पॅटर्न आहे, क्लास वाटते मूर्ती बघा. हसरा फेस. परत एकदा जी मूर्ती तुम्हाला दाखवली मुंबईचा राजा पॅटर्नमध्ये, परत टिटवाळा बैठकमध्ये सेम धोतर कलर हे बघा. न्यू कलर आहे धोतरमध्ये टिटवाळाचा, लाईटमध्ये बघा. त्याचबरोबर ही बघा. आणि कोणाला सिंहासन पॅटर्न हवे असतात, सिंहासनामध्ये पण बाप्पाच्या मूर्त्या आहेत हे बघा. मस्त मस्त मूर्त्या आहेत. सो मित्रांनो, आता आपण POP बघितल्या. आता आपण शाडू मातीच्या मूर्त्या कव्हर करायच्या आहेत. सो आता ह्या ज्या आहेत त्या सर्व 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. आणि सुरुवातीला जर बघाल इथे पहिले डोळे दाखवतो बाप्पाचे बघा. छोटूशी मूर्ती आहे, एकदम मोर आहे बाजूबाजूला बघा. दगडावरती बाप्पा बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि या साईडला ही एक आहे टिटवाळा बैठकवाली बघा. खास करून डोळे बघा बाप्पाचे. त्याचबरोबर जो बॉडी पेंट कलर आहे ना, खरंच खूप सुंदर वाटतंय बघा. 2 मूर्त्या तुम्हाला दाखवतोय बघा समोरासमोर. मस्त वाटतंय बघा. मयूरासनावर आहे, देता घेतामध्ये आहेत दोन्ही मूर्त्या. ही बघा, ही फक्त 2 फूट आहे मूर्ती, टिटवाळा बैठक. जसा टिटवाळा बैठक POP मध्ये येतो तसाच मातीमध्ये आहे. पिवळा धोतर आहे आणि पिंक कलरची शाल आहे बघा. मस्त वाटते, एकदम हसरा फेस वाटतोय बाप्पाचा. भारी वाटते मूर्ती बघा, सुंदर आहे मूर्ती. त्याचबरोबर जर बाजूला आलात तर इथे आहे गट्टू पॅटर्न. गट्टू आहे मूर्तीचं नाव बघा. कोणालाही बघता क्षणी आवडेल अशी मूर्ती आहे बघा. नाम बघा बाप्पाचं, जे साऊथ इंडियन टाईपमध्ये जे नाम येतं ते नाम आहे बघा. ह्यामध्ये तुम्हाला मी POP मध्ये पण दाखवली मूर्ती. POP मध्ये याच्यामध्ये मोठी मूर्ती आहे बघा, गट्टू म्हणतात मूर्तीला. त्याचबरोबर इथे एक आहे छोटी मूर्ती आहे बघा. छान मूर्ती आहे बघा, एकदम शांत. खास करून जर बाप्पाचे डोळे बघा तुम्ही बघा, एकदम रिअलिस्टिक वाटतात. छोटी मूर्ती. त्याचबरोबर जर कोणाला फेट्यामध्ये हवे असेल, दगडूशेठ बैठकमध्ये आहे बाप्पाची मूर्ती.
बघा नाम बघा बाप्पाचं, साधी सिंपल आणि क्यूट बाप्पाची मूर्ती आहे. लाल कलरचा फेटा लावलेला आहे. त्याचबरोबर अजून एक टिटवाळा बैठकमध्ये आहे. हे बघा फेस बघा एकदम मस्त वाटते मूर्ती. टिटवाळामध्ये बघितलं तर तुम्ही तिथे एक आहे ती 2 फुटामध्ये आहे मूर्ती. समोरची जी लावली आहे ती 2 फुटात आहे आणि ही एक आहे 3. त्याचबरोबर अजून एक आहे बैठक. ही बघा मातीमध्ये तुम्हाला 25 मूर्त्या आहेत. फक्त एक मूर्ती आहे ती 2 फुटाची आहे तिथे. हे बघा सर्व 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. हे बघा फेटेवाले अजून एक आहे. मस्त वाटतं. बाप्पाची बसण्याची स्टाईल पण बघा. खास करून जर तुम्हाला मी डोळे दाखवतो बाप्पाचे, बघा एकदम रिअलिस्टिक वाटतात डोळे. खूप सुंदर केलेत. मूर्तीचं जे बॉडी पेंट कलर आहे, मूर्तीचं जे रंगकाम आहे व्यवस्थित वाटतंय बघा. आणि हे बघा ही एक मूर्ती आहे. जास्वंदावर विराजमान झालेली बाप्पाची मूर्ती आहे ही. त्याचबरोबर जी फर्स्ट तुम्हाला मूर्ती दाखवली मोरावरती, तशीच सेम मूर्ती आहे इथे. बघा त्याचबरोबर ह्या साईडला एक मूर्ती आहे जी उशीवरती बसलेली आहे बाप्पाची मूर्ती. हे बघा आणि ह्या साईडला एक मूर्ती आहे. हे बघा आता आपण खालचा रॅक बघितला, आता आपण वरती पण काही काही मूर्त्या आहेत त्या आपण बघायच्या आहेत. हे बघा ही एक मातीची मूर्ती आहे. त्याचबरोबर या साईडला पण आहेत. जरा प्लॅस्टिक पिशव्या घातल्या आहेत कारण मातीच्या मूर्त्यांवरती धूळ उडते. ते मूर्त्या जरा नाजूक असतात त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्या घातल्या आहेत. हे बघा ही एक मूर्ती आहे. खरंच खूप सुंदर सुंदर मातीच्या मूर्त्या तुम्हाला श्री आर्ट्समध्ये पाहायला मिळतात दरवर्षीप्रमाणे. हे बघा महाराजा पॅटर्नमध्ये आहे. बैठक बघाल तर बघा बाजूला 2 सिंह आहे. सिंहासनावर बसलेली आहे बाप्पाची मूर्ती. हे बघा तर हा हे पूर्ण मातीचा सेक्शन आहे. पूर्ण म्हणजे POPचा वेगळा आहे, मातीचा सेक्शन वेगळा आहे. आणि खूप सुंदर सुंदर मातीच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि लिमिटेड स्टॉक आहे मातीच्या मूर्त्यांमध्ये पण. तर मित्रांनो तुम्हाला श्री आर्ट्समधल्या बऱ्याचशा मूर्त्या दाखवल्या, POPमध्ये दाखवल्या, त्याचबरोबर शाडू मातीमध्ये पण दाखवल्या. आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि खूप भारी भारी मूर्त्या आहेत पारंपरिक पद्धतीमध्ये सजवल्या. तुम्ही मागे पण बघू शकतात. खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत, मुंबईकर स्टाईलमध्ये आहेत. टिटवाळा बैठकमध्ये पण तुम्हाला मूर्त्या हव्या असतील तर श्री आर्ट्समध्ये या. खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या. त्यांचं इंस्टाग्राम हँडल देखील देतो आहे, नक्की त्याला फॉलो करा आणि मूर्त्या चेकआउट करा. तिथे पण खूप साऱ्या मूर्त्यांच्या पोस्ट आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत. आणि नक्की या कारखान्यावरून व्हिजिट करा. आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.